श्री स्वामी समर्थ. आयुष्यात तुमची सध्याची स्थिती, परिस्थिती, वेळ कितीही वाईट असू द्यात, परिस्थिती कशीही असू द्यात, आजचा हा संदेश मन लावून एकांतात ऐका. तुमचे सर्व दुःख तुम्ही विसरून जाल. तुमचे सर्व दुःख सुखात बदलेल. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका. देव म्हणतात, अरे बाळा, जीवनातील आत्ता ही वाईट वेळ बघून तू हतबल झाला आहेस, पण जीवनातील आत्ता ही वाईट वेळ निघून जाणार आहे. तू आता कोणत्याही परिस्थितीतून जात आहेस ते आम्ही पाहत आहे. पण बाळा, थोडा धीर धर. तुझ्या आयुष्यातील हा क्षण वाईट आहे, पण हा क्षण, ही वेळ नक्कीच बदलणार आहे. थोडा वेळ काढून मन एकाग्र करून हा संदेश तुला ऐकावा लागेल. देव तयार आहे तुला अमूल्य असे काहीतरी देण्यासाठी. तू तयार आहेस का आमच्याकडून अमूल्य असे काहीतरी घेण्यासाठी? तुम्ही सुद्धा तयार असाल तर आत्ताच हो देवा मी तयार आहे कमेंट करा. देव म्हणतात, बाळा, तुझ्या प्रगतीचे दरवाजे आता उघडतील. एक पाऊल आम्ही तुझ्यासाठी आता पुढे टाकलेले आहे आणि आता तुलाही त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. तुला एक पाऊल अजून थोडे पुढे टाकावे लागेल. जीवनात घडणाऱ्या घटनांमागचे आम्ही नेहमीच तुला सोबत होतो. दुःखातही सोबत असेन व सुखातही आम्ही तुझ्या सोबत असेन. आम्ही नेहमी तुझ्या सोबत असेन हे लक्षात ठेव. आम्ही कोणत्याही रूपात येऊन व तुला मदतीचा हात पुढे करून निघून जाईन. फक्त तुला मदत ती ओळखता आली पाहिजे. जीवनातील प्रत्येक गोष्टीचा आदर कर, मान सन्मान कर, कारण आम्ही कोठे असेन हे तुला देखील कळणार नाही. पण आमचे अस्तित्व मात्र नेहमी तुझ्याभोवती तुला जाणवल्याशिवाय राहणार नाही. तुझी निस्वार्थी भक्ती असेल तर आमचे अस्तित्व तुला नेहमीच जाणवेल. नेहमी सज्ज हो आमच्या स्वागतासाठी, कारण तुला देखील कळणार नाही कोणत्या क्षणी आम्ही तुझ्या समोर येईन आणि तुझे दुःख सुखात बदलून जाईल. त्यामुळे आमच्या स्वागताची तयारी तू नेहमी ठेव. तुझे मन नेहमी सकारात्मक ठेव. तुमच्याही जीवनात स्वामींचे नेहमी स्वागतच असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व स्वामी परिवारामध्ये सहभागी व्हा. तुझ्या दुःखाचे दिवस आता संपले असे समज. तू आत्तापर्यंत खूप कष्ट सहन केलेस, खूप दुःख तुला भोगावे लागले. त्या सर्वांची परतफेड आता सुखात होणार आहे. ते दिवस आता बदलणार आहेत. तुझी चांगली वेळ आता लवकरच येणार आहे आणि त्या क्षणी तुला इतके मिळणार आहे की तुझी ओंजळ सुखाने भरून जाईल आणि तू फक्त आमच्याकडे समाधानाने पाहून आभार व्यक्त करशील. तुझ्यातील समाधान, आभार आम्हालाही पाहायला नक्कीच आवडेल. देव म्हणतात, तुला कशाची काळजी वाटत आहे आणि कशाचे वाईट वाटत आहे? तू फक्त तुझे कर्म आणि काम प्रामाणिकपणे कर आणि आमच्यावर अखंड विश्वास ठेव. केव्हा, काय आणि किती द्यायचे हे आम्ही नक्कीच ठरवलेले आहे. त्यासाठी आमचे नियोजनसुद्धा तयार आहे. म्हणून तू उगाच कोणत्याही गोष्टीचा, व्यर्थ गोष्टींचा विचार करत बसू नकोस. त्याच वाईट घटनांचा विचार करून मनाला दुःख देऊ नकोस. तू तुझा अमूल्य वेळ चांगल्या वेळेत चांगल्या गोष्टींसाठी घालव. त्यातून तुला जे काही मिळेल त्याने तुझे आयुष्य आणखीनच सुंदर बनेल. म्हणून ही वेळ खूप महत्त्वाची आहे, ती कधीच वाया घालवू नकोस. बाकी सर्व काही आमच्यावर सोपव. या युगातील वाईट घटना, वाईट कर्म वाढत चाललेले आहेत आणि हे टाळण्यासाठी तुला सत्कर्म करावेच लागतील. चांगल्या कर्मावर भर द्यावाच लागेल.
सत्कर्म तुझ्याकडून घडावेच लागेल आणि तू देखील नेहमीच सत्कर्म घडवून आणण्याचा प्रयत्न कर. तुझ्यासोबत आणखीन 4 लोकांना सत्कर्म घडवून आणण्यासाठी प्रेरणा दे. तुझी प्रेरणा त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. तू नेहमी चांगलेच कर्म करण्याचा प्रयत्न कर. तू जे पण काही चांगले काम सकारात्मकतेने करशील ते काम नक्कीच यशस्वी होईल. तुला फक्त मनापासून प्रयत्न करावे लागतील. कारण ज्याने मनावर विजय मिळवला त्याच्या मदतीला देवाला सुद्धा धावून यावंच लागते. तू मनापासून केलेल्या प्रत्येक कामात आमचा सहभाग तुला जाणवेल. त्यामुळे कोणतीही गोष्ट असू दे अगदी मनापासून कर. तुझ्या चांगल्या परिणामाला तू घाबरून जाऊ नकोस. कारण तुझ्या प्रत्येक चांगल्या कामात आमची सोबत आहे. आम्हाला माहीत आहे तुझा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि तुझ्या जीवनातील भविष्यकाळातील घटना. ह्यामुळे परिणामाची भीती तू मनात कधीच ठेवू नकोस. चांगले गोष्टी केल्या तर चांगलाच परिणाम तुला पाहण्यास मिळेल. चिंतेत दिवस घालवू नकोस. तुझे कार्य निरंतर ठेव. तुम्हालाही स्वामींच्या सोबतीने तुमचे कार्य, तुमचे काम निरंतर ठेवायचे असेल तर आत्ताच स्वामी माऊली कमेंट करा. देव म्हणतात, जीवनात घडणाऱ्या गोष्टींच्या वेळेला फारच महत्त्व असते. त्यामुळे त्या गोष्टींना महत्त्व दे. कारण वेळ चांगली असली की सारे काही मनाप्रमाणे घडते. पण वेळ वाईट असली की मनाप्रमाणे एकही गोष्ट घडण्यास तयार नसते. म्हणून जीवनातील वेळ कधीही विसरू नकोस. त्यातून एक नवा तू अनुभव नक्कीच घे. आणि माणूस म्हणून तू उत्तम असलास तरी तुझे कोणीही काहीही बिघडवू शकणार नाही. कारण आम्ही तसे ते होऊ देणार नाही. तू प्रामाणिक चांगला आहेस तर तुझ्यासोबत नेहमीच चांगले होईल. कारण आमच्यामध्ये एकनिष्ठ भक्ताला आम्ही कधीच एकटे सोडत नाही. त्याच्या प्रत्येक वाटेवर वाटेकरी म्हणून आम्ही त्याच्यासोबतच असतो. त्यामुळे कोणाच्या सोबतीची अपेक्षा तू ठेवू नकोस. एकटा चाललास तरीही चालेल, पण वाईटांची संगतीत तू राहू नकोस. वाईट लोकांच्या सोबतीने, त्या संगतीने वाटचाल कोणतीही करू नकोस. आमचा भक्त आहेस तर नेहमी चांगल्या मार्गाचा अवलंब कर. आणि बघ, वेळ कितीही वाईट असू दे, त्या वेळेलाही बदलण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये आहे हे तुला देखील लवकरच जाणवेल. तुझे दुःख सुखात बदलेल हे तुला सुद्धा कळणार नाही. फक्त तुला प्रयत्नशील राहावे लागेल. बाळा, आम्हाला तुझी घालमेल कळत आहे. तू तुझ्या मनात ठेवलेल्या गोष्टी आम्हाला दिसत आहेत. तुझा त्रास आम्हाला दिसत आहे. पण विश्वास ठेव बाळा, तुझ्या मनातील हे सारे वादळ शांत करेन. त्याला आमच्या प्रेमाची, आशीर्वादाची फुंकर मारेन. बाळा, असा फक्त विचार करून आमच्यासमोर हतबल होऊन बसू नकोस. तुझ्या दुःखातून तुला मार्ग नक्की मिळेल. पण त्यासाठी तुलाही थोडे कष्ट घ्यावे लागतील. तुझे प्रयत्न निरंतर ठेवावे लागतील. तुला स्वतःलाच आधी स्वतःची मदत करावी लागेल. आणि जो व्यक्ती स्वतःची मदत करतो त्यालाच आम्ही सुद्धा आमची मदत प्रदान करत असतो. म्हणून नेहमी प्रयत्नशील राहा. कधीही हार मानू नकोस. आयुष्यात कोणता एक क्षण येईल आणि तुझे सुखाचे क्षण देऊन जाईल हे तुला देखील कळणार नाही. तुझे सर्व प्रयत्नांना यश येईल तो क्षण तुझ्या आयुष्यात नक्कीच येईल. तुझ्यातील चांगल्या शक्तीवर ठाम राहा. आणि आम्ही आहोतच हा विश्वास कायम मनात जागव. आम्ही तेथेच आहे तुझ्या अदृश्य नजरेत. दृश्य नजरेत जरी आम्ही तुला दिसत नसलो तरी तुझ्या पाठीशी सदैव आम्ही आहे हे विसरू नकोस. आमचा पाठिंबा तुला एक दिवस नक्कीच जिंकून देईल. आमच्यातील शक्तीचा अनुभव तुलाही येईल. तुझे हे दिवस असेच राहणार नाही. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, तो तुलाही लागू होईल. श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
असेच संदेश नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.